नमस्कार, मी तुकाराम चव्हाण आणि आपण बघत आहात स्वराज्य न्यूज मराठी। आज आपण मौजे गोरलेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतबांधावर आलेलो आहोत। मागील 1 व 2 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, त्यांचे सोयाबीन हिरवे दिसत आहे परंतु सोयाबीनच्या शेंगा वाळून गेलेल्या आहेत। याबद्दलची माहिती आपण शेतकऱ्यांकडून घेणार आहोत। सोयाबीन पिकाचे झालेले नुकसान आणि आज आपण ज्या प्रत्यक्ष प्लॉट मध्ये उभे आहोत तो प्लॉट पूर्ण हिरवा दिसत असला तरी पूर्ण त्याच्या शेंगा हा वाळलेले आहेत। 200 मिलीच्या वर जे पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे जे नुकसान झालेलं आहे पिकाचं हे पूर्ण दिसणारा पाला हा हिरवा आहे आणि त्याच्या जे शेंगा पाहिल्यानंतर हा पूर्ण वाळून गेलेले आहेत। तरी शासनाने आम्हाला आर्थिक भरघोस मदत करावी ही विनंती। तर आपण बघितलेले आहे की येथील शेतकऱ्यांनी मागील 1 व 2 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या सोयाबीन पिकाच्या हळूहळू शेंगा कशा वाळून जात आहेत व त्यामुळे त्यांच्या सोयाबीन पिकाचे होत असलेले नुकसान आपल्याशी बोलताना सांगितलेले आहे। शासनाने हेक्टरी 30,000 रुपयांची मदत सरसकट तात्काळ द्यावी अशी मागणी येथील शेतकरी बांधव करीत आहेत। तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया नव्या बातमी आणि नव्या घडामोडीसह। आपल्या परिसरात घडणाऱ्या ताज्या घडामोडी व बातम्यांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की दाबा।